हाय फ्रेंड्स, आज बनवूया मटकीची सुकी भाजी। त्यासाठी ना कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं। तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी घालून घेतली। चांगलं तडतडली की जिरे मोहरी त्याच्यामध्ये कट केलेला लसूण घालायचा आणि ना लगेचच बारीक चिरलेला कांदा आणि टमाटर घालायचं, चांगलं परतवून घ्यायचं। थोडंसं मीठ घालायचं आणि अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर घालायचं, चांगलं परतवून घ्यायचं। त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा काळं तिखट घालून घ्यायचं। मसाल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं। त्यानंतर मटकी बी चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता मसाल्याला तेल सुटलं आहे, त्याच्यामध्ये मटकी घालून घेऊया। मटकी घालून झाल्यानंतर चांगलं मसाल्यामध्ये परतवून घ्यायची आहे मटकी आणि ना मटकी शिजेल इतकं पाणी घालून घ्यायचं। आता पाणी घालून झाल्यानंतर 2-3 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलं आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि 5 मिनिट चांगलं शिजवून घ्यायचं आहे। शिजल्यानंतर मस्त अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। मस्त अशी मटकीची सुकी भाजी तयार झाली। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।